नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा आपला हा डार्क रियालिटी सिरीज मधला शेवटचा एपिसोड जवळपास, आणि या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत स्पिरिच्युअलिटी बद्दल. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी म्हणजे पळणं नाही तर खरी पॉवर आहे. आज हाच आपला चर्चेचा विषय. मित्रांनो, काय आहे ना, आपण जर स्पिरिच्युअलिटीकडे पाहिलं तर लोकांना असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, मेडिटेशन, पीस, जगापासून दुरावणं, थोडं बाजूला होणं. पण रियालिटी जी ॲक्च्युअल आहे ती रियालिटी काय आहे? स्पिरिच्युअलिटी म्हणजे पळणं नाही तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. मित्रांनो, आजकाल जर आपण पाहिलं ना मित्रांनो, आजकाल काय झालंय, स्पिरिच्युअलिटीला एक ट्रेंड आलाय. काय, स्पिरिच्युअलिटी बद्दलचे मार्केटमध्ये खूप कोट्स येतात. तुम्ही ऑनलाईन वेगवेगळे ॲप्स आहेत, त्यावर स्पिरिच्युअलिटी बद्दलचे कोट लिहून त्याच्यावर गाणे टाकून ते स्टेटसला ठेवणं, हे करणं. त्याच्यानंतर मेडिटेशन्स बद्दलच्या रील्स खूप झालेल्या आहेत की तुम्ही असं करा, मग त्याच्याने तुम्हाला असं भेटेल, हे करा तुम्ही तसं भेटेल. ॲक्च्युअली स्पिरिच्युअलिटीनं लोकांनी बाजार बनवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह व्हाइब्स बद्दल चर्चा करणं, पॉझिटिव्ह व्हाइब्स बद्दल बोलणं. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी बद्दल, मेडिटेशन बद्दल बोलणं, पॉझिटिव्ह व्हाइब्स बद्दल बोलणं, त्याच्यावरचे स्टेटस ठेवणं, पोस्ट ठेवणं, हे खूप सोपं आहे. पण ऍक्च्युअली स्पिरिच्युअलिटी तुमच्या लाईफमध्ये आत्मसात करणं हे तेवढंच अवघड आहे. कारण काय ना मित्रांनो, हे स्टेटस ठेवून किंवा ह्या मेडिटेशनवरच्या रील्स शेअर करून, त्याच्यानंतर या पॉझिटिव्ह व्हाइब्सच्या गोष्टी पाहून, रील्स पाहून कधी तुम्हाला असं जाणवलं की तुमच्या लाईफमध्ये काही फरक आलाय? अर्थातच नाही. तर मित्रांनो, काय आहे ना, स्पिरिच्युअलिटी काय करते? पहिला पॉइंट, क्लॅरिटी इज बेटर इक्वल टू बेटर डिसिजन. म्हणजे जर तुमची क्लॅरिटी असेल तर तुमचे निर्णय व्यवस्थित होणार. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांचं जे आयुष्य आहे ते वेगवेगळ्या निर्णयांवर, आपण जे निर्णय घेतो त्यावर चालत असतं. आपल्या लाईफमध्ये पुढे काय घडणार आहे हे आपण आज कसे निर्णय घेतो आणि आज आपण कसं वागतो, बोलतो, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसे प्रकारे बिहेव करतो, त्याच्यावरून ते आपल्यासोबत कसं वागवायचं हे डिसाईड करत असतात. जर आपण रॉंग डिसिजन घेतला तर आपल्याला 100% स्ट्रगल करावं लागणार. राईट डिसिजन घेतला तर आपल्याला ग्रोथ भेटणार. तर मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी काय देते? स्पिरिच्युअलिटी देते क्लिअर माइंड. आणि तुमचं माइंड क्लिअर झालं इज इक्वल टू बेटर डिसिजन्स. जर तुम्ही क्लिअर माइंडने विचार करायला लागला तर तुमचे डिसिजन्स आपोआपच बेटर व्हायला लागतात. मित्रांनो, हे समजून घ्या मित्रांनो की कन्फ्युज माइंड जे आहे ना, कन्फ्युज्ड माइंड हे चुकीचे डिसिजन्स घेतो, तर क्लिअर माइंड जो आहे तो तुमचं आयुष्य बदलतो. मित्रांनो, आपला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इमोशनल कंट्रोल इज इक्वल टू पॉवर. मित्रांनो, तुम्ही इमोशन्स कंट्रोल करू शकत नाही तर तुम्ही लाईफ कंट्रोल नाही करू शकत. जो व्यक्ती त्याची इमोशन्सवर, त्याच्या भावभावनांवर संयम ठेवू शकतो तो त्याची लाईफ कंट्रोल करू शकतो. कारण कुठे कसं रिॲक्ट करायचं हेही समजणं तितकंच महत्वाचं आहे जितकं योग्य डिसिजन्स घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जर नुसते डिसिजन योग्य घेताय पण तुम्हाला जर या गोष्टीची समज नाही की कुठे कसं रिॲक्ट करायचं, कोणत्या सिच्युएशनला काय बोलायचं, कसे इमोशन्स तुमचे दाखवायचे, तर तुम्ही योग्य डिसिजन घेऊनही फेल्युअर आहात. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी काय शिकवते? मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी काय शिकवते? स्पिरिच्युअलिटी शिकवते की तुम्ही ऑब्झर्व करा, रिॲक्ट करू नका. म्हणजे काय करायचं की जी सिच्युएशन तुमच्या समोर आहे ती ऑब्झर्व करा, ही सिच्युएशन समजून घ्या, मग तुम्हाला जे काय घ्यायचं आहे तो सिच्युएशनवर निर्णय तो घ्या. एकदम भावनेच्या भरात त्या सिच्युएशनच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. अँगर कंट्रोल, फिअर कंट्रोल आणि ओव्हर थिंकिंग कंट्रोल, ह्या जर 3 गोष्टी केल्या तर तुमचे इमोशन्स आपोआप कंट्रोल होतात. आणि तुमचे इमोशन्स कंट्रोल झाले की तुमचे डिसिजन्स बेटर होतात. मित्रांनो, ज्याचं माइंड स्टेबल आहे मित्रांनो, त्याचं लाईफ स्टेबल आहे. आपला जो पुढचा पॉइंट आहे मित्रांनो तो काय आहे? डिटॅचमेंट इज इक्वल टू स्मार्ट ऍक्शन. मित्रांनो, आजकाल जर आपण पाहिलं तर लोक प्रत्येक गोष्टीसोबत अटॅच होतात. रिझल्ट्सला, एखाद्या व्यक्तीला, त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीच्या आउटकमला.
आणि यामुळे काय होतं, ह्या गोष्टींमुळे आपले निर्णय चुकतात, आपले निर्णय जे आहेत ते वीक होतात. स्पिरिच्युअलिटी काय सांगते? स्पिरिच्युअलिटी सांगते मित्रांनो की ऍक्शन घ्या पण अटॅच नका होऊ. अटॅचमेंट जी असते ना मित्रांनो, अटॅचमेंट काय करते? अटॅचमेंट तुमचे डिसिजन्स जे आहेत ते वीक करते. आणि डिटॅचमेंट काय करते? डिटॅचमेंट तुम्हाला डिसिजन्स जे आहेत ते डिसिजन तुमचे शार्प करायला आणि योग्य डिसिजन तुम्हाला घ्यायला मदत करते. आणि स्पिरिच्युअलिटी आपल्याला काय शिकवते की जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी ओव्हर अटॅच झालात तर ती गोष्ट तुम्हाला 100% त्रास देणार. मित्रांनो, आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे फोकस अँड एनर्जी. आपला बिगेस्ट प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का मित्रांनो? डिस्ट्रॅक्शन, ओव्हर थिंकिंग आणि एनर्जी. आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिस्ट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे आपण काय करतो? आपण डिस्ट्रॅक्ट झालं की आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. मग त्या विचारांमुळे आपण ओव्हरथिंक करायला लागतो आणि ओव्हरथिंक केल्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो आणि ह्या स्ट्रेसमुळे आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी लीक होते आणि आपली एनर्जी लीक झाल्यामुळे आपण प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकत नाही, प्रॉपर ॲक्शन्स घेऊ शकत नाही मित्रांनो. आणि यामुळे आपली ग्रोथ कुठे ना कुठे थांबते. स्पिरिच्युअलिटी काय करते मित्रांनो? स्पिरिच्युअलिटी तुमचा फोकस बिल्ड करते. त्याच्यानंतर तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी स्टेबल ठेवते. मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे की जे फोकस्ड माइंड आहे, फोकस्ड माइंड इज पॉवरफुल अँड द डिस्ट्रॅक्टेड माइंड इज ॲव्हरेज. जर तुम्ही डिस्ट्रॅक्टेड असाल तर तुमचं माइंड जे आहे ते ॲव्हरेज काम करेल, ते पूर्ण फोकसने काम करणार नाही. आणि जेव्हा आपण पूर्ण फोकसने काम करणार नाही तेव्हा रिझल्ट सुद्धा आपल्याला पाहिजे तसं भेटणार नाहीत मित्रांनो. आपला जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे काय? इनर स्ट्रेंथ. मित्रांनो, बाहेरचं जे आपल्या आजूबाजूचं जग आहे ते कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल आहे. आपण या गोष्टीचा विचार नाही करू शकत किंवा या गोष्टीचा आपण लॉजिक नाही लावू शकत की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या ऍक्शन्सला कसं रिॲक्ट करतील. आता आपल्या आजूबाजूची जी इकॉनॉमी आहे, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, आपल्या आजूबाजूचे जे सिच्युएशन्स आहेत त्या सतत बदलत राहणार आहेत, त्या सतत चेंज होत राहणार आहेत. पण जर काहीही झालं मित्रांनो, जर आपण इंटरनली स्ट्रॉंग राहिलो तर काय होतं? आपल्यासमोर कुठलीही सिच्युएशन आली तर आपण स्टेबल राहू शकतो. आणि जर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये स्टेबल राहू शकतो तर याचा अर्थ काय? की आपण योग्य निर्णय घेऊ शकतो मित्रांनो. आणि आपण जर योग्य निर्णय घेतले तर ऑटोमॅटिकली वी आर गोइंग टुवर्ड्स द ग्रोथ. मित्रांनो, जे रिअल सक्सेस आहे ना ते बाहेरून कधीच येत नाही, ते आतून येत असतं, ते आतून बिल्ड होत असतं. ते इनर पीस मधून, तुमच्या आंतरिक शांततेतून, तुमच्या स्टेबल माइंड मधून येत असतं. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे जंगलात जाऊन बसणं नाही, तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? बॅटल फील्डमध्ये योग्य ठिकाणी स्टेबल राहणं आहे आणि स्टेबल राहून लढणं आहे. जर जग जिंकायचं असेल मित्रांनो तर अगोदर स्वतःला जिंकावं लागतं. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिझल्ट. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.